चहुवेदी जानसाही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. 18ही पुराणे हरिसी गाती. 18ही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली मन. वाया तू दुर्गमा न घाली मन. वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. भरला घन दाट हरी दिसे. भरला घन दाट हरी दिसे. भरला घन दाट हरी दिसे. हरी मुखे मना हरी मुखे मना. हरी मुखे मना हरी मुखे मना. हरी मुखे मना हरी मुखे मना. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. चहुवेदी जानसाही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मना. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. भरला घनदाट हरी दिसे. आता आपण हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगाचा सरळ सोपा अर्थ बघू. माऊली म्हणतात, 4 वेद आणि 6 शास्त्रे यांच्यामध्ये हरी हाच या सृष्टीचे कारण आहे असे सांगितले आहे. ते तू लक्षात घे. 18ही पुराणे त्याच एका हरीचे गुणगान करतात. दुसऱ्या कडव्यात व्यावहारिक दृष्टांत देऊन सांगतात की दही घुसळून जसे त्यातून साररूप लोणी काढून घ्यावे, म्हणजेच दह्याचे मंथन करावे, तद्वतच तू वेदशास्त्र पुराणांचे मंथन करून त्यांच्यातून सार तत्वरूप असा हरी प्राप्त करून घे. हरीशिवाय इतर व्यर्थ गोष्टींचा मार्ग तू सोडून दे. हरी हाच एकटा जीव आणि शिव यांना समान व्यापून असणारा आत्मा होय. त्याच्याशिवाय इतर कष्टदायक आणि दुर्लभ अशा गोष्टीत तू आपले मन गुंतवू नकोस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वैकुंठ असे नाम असणाऱ्या हरीच्या नामाचे मी पठण करतो. तो श्रीहरी सर्व चराचरात भरून उरला आहे असे मला दिसते. वरील अभंगाचा सरळ सोपा अर्थ आपण बघितला. या अभंगाचे विवरण माऊलींच्याच कृपाप्रसादाने बघूया. अभंगात हरिनामाचे महत्त्व सांगताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या संप्रदायात वेदशास्त्राधिकांचे व पुराणांचे फार महत्त्व आहे. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे ही त्या जगत्कल्याणकारी श्रीहरीचेच गायन करतात. संत महात्मेसुद्धा वेदशास्त्रांचेच अनुसरण करतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, वाचा बोलू वेदनीती, करू संती केले ते. यावरून संतांनी सुद्धा वेदवाक्य प्रमाण मानले. कसोटीवर घासल्याखेरीज जशी सुवर्णाची परीक्षा होत नाही, त्याचप्रमाणे वेद प्रामाण्य किंवा वेदमान्य असल्याखेरीज कोणत्याही साधनाची अध्यात्मात प्रतिष्ठा नाही. या वेदांचे एवढे महत्त्व का? तर सुखप्राप्तीचा व दुःख निवृत्तीचा अलौकिक उपाय सांगणारा जो ग्रंथ तो वेद होय. सृष्टीच्या आरंभकाली धाता यथा पूर्व मकल्पयत या न्यायाने परमात्म्यापासूनच प्रथम वेद प्रगट झाले. वेद 4 आहेत ते असे: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. या 4 वेदांच्या 4 संहिता आहेत. प्रत्येक वेदाच्या अनेक शाखा आहेत, उपनिषदे आहेत. या साऱ्या वेदांचा सार म्हणजे हरी होय. हरीची भक्ती करण्यासाठी वेदात अनेक प्रकारांनी उपदेश केलेला आहे. वेद शेवटी परमात्म्याची प्रार्थना करतो, हे परमात्मा, मला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. शेवटी वेदही हरीच्या बाबतीत नेती नेती म्हणतात. वेद बोलो गेला तो येथे मौनावला. आता
6 शास्त्रांचा विचार करू. मुख्य 6 शास्त्रे पुढीलप्रमाणे आहेत: न्याय, वैशिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. आता 18 पुराणे कोणती ती बघू. भविष्यातर, भागवत, मत्स्य, मार्कंडेय, वराह, वामन, वायू, विष्णुपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त, नारद, लिंग, पद्म, अग्निपुराण, कुर्म, स्कंद, गरुड पुराण. या 18 पुराणांची श्लोकसंख्या 4 लक्ष आहे. तशी उपपुराणे पण 23 आहेत. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे हे सर्व त्या हरीलाच गातात. थोडक्यात हरिनामातच सर्व तात्पर्य आहे हे माऊलींना म्हणायचे आहे. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे या आकड्यांची बेरीज केली असता ती 28 येते. यावरून असे वाटते की पांडुरंगाच्या आरतीमध्ये असे म्हटले आहे की युगे 28 विटेवरी उभा. यावरून जो हरीच्या पायाशी हरिचरणाशी गेला तो या सर्वांचा ज्ञाता झाला असे म्हणण्यास हरकत नाही. तर जनहो, भगवंताचे नामस्मरण करणे, त्याची स्तुती करणे हीच खरी भक्ती आहे. परंतु या अनादि अनंत निर्गुण अविनाशी अशा प्रभूला आम्ही पाहिलेले नाही. त्यामुळे नाम हे एकच साधन सर्वश्रेष्ठ आहे असाच मतितार्थ माऊलींना सांगायचा आहे. वेदांचा अर्थ सर्वांनाच कळला असे नाही. तो ज्यांना कळला ते संत तुकाराम महाराज म्हणतात, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबाला शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. यावरून त्या श्रीहरीला शरण जाऊन स्वनिष्ठेने नामस्मरण करावे असाच अर्थ निघतो. वेदांचे तात्पर्य पाहिल्यानंतर शास्त्रांचा विचार करू. सर्व शास्त्रांचे तात्पर्य सारांश हरिस्वरूप विवेचनात आहे. कोणाचे सगुणात, कोणाचे निर्गुणात एवढाच भेद फार तर दाखवता येईल. कर्मप्रवृत्तीने चित्ताची शुद्धी होते, मात्र त्या नारायणाचे एकाग्र चित्ताने ध्यान केल्यानेच त्याची प्राप्ती होते. आता आपण दुसऱ्या चरणाचा विचार करू. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. वरील चरणामध्ये माऊली दैनंदिन व्यवहारातील दृष्टांत देऊन सांगतात की दही घुसळल्यानंतर आपण जसे त्यातील लोणीच काढून घेतो, त्याचप्रमाणे वेदशास्त्र पुराणे यांचे विवेकबुद्धी स्वरूप रवीने मंथन करून त्यातील नामस्मरण रूपी नवनीत घ्या व इतर वर्णनांचा स्वीकार न करता ते मार्ग सोडून द्या. अशा प्रकारे मंथन करण्यासही चातुर्य बुद्धी लागते. हंस पक्षी ज्याप्रमाणे दूध आणि पाणी या दोघांच्या मिश्रणातून फक्त आपल्या चोचीने दूधच पितो, त्याचप्रमाणे शास्त्राचे वाचन, मनन, चिंतन करून त्यातून नामरूपी दूध काढून घ्यावे व पाण्याचा त्याग करावा. म्हणजे माणसाने विवेकाने वागावे, हंसनीती वापरावी, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो, इतर मार्ग सोडून देऊन संत संगतीत राहून सार, असार, सत्य, असत्य यांचे ज्ञान करून घेऊन सत्य धारण करा, हेच माऊली सांगतात. या चरणामध्ये मंथन केल्यानंतर आपण जसे नवनीत तेवढेच काढून घेतो, तद्वत तो परमात्मा आहे व त्यासच माऊली अनंत म्हणतात. अनंत या पदाचा अर्थ अंतरहित, व्यापक, नित्य, सर्वात्मा असा होतो. परमात्मा सर्व व्यापक आहे. वेदांत शास्त्रांचा सिद्धांत माऊली सांगतात. हरी हा व्यापक सर्वगत, हा तव मुख्यत्वे वेदांत, किंवा शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अचळू, बाप रखमा देवीवरू विठ्ठलू सकळू. वरील चरणाचा एकच भावार्थ निघतो आणि तो म्हणजे शास्त्रांचे अध्ययन करून शेवटी त्यातून सारतत्व जर काढायचे झाले तर ते त्या अनंत प्रभूचे नामस्मरण करणे व त्याची प्राप्ती करून घेणे असे निघेल. वरील विवेचनावरून नाममहिमा श्रेष्ठ सांगून नामस्मरणाने हरीची प्राप्ती होते असे म्हटले आहे. हे सत्य आहे, परंतु संत मताप्रमाणे बघितले तर नुसत्या वाचेने नामस्मरण करून भागणार नाही. आणि जर असेच असते तर शास्त्र वचनात 4 वाणींचा उल्लेख आला नसता. परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या 4 वाणींद्वारे नामस्मरण करता येते असे मानले जाते. तर मुसलमान फकीर सलानी, कल्बी, रुही, सिर्री, खकी अशा 5 प्रकारच्या वाणीने नामस्मरण म्हणजे जिक्र करतात. त्यापैकी जिक्रे रुही हा सर्वश्रेष्ठ प्रकार आहे.
या गोष्टीस दुजोरा देताना समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. यावरून वैखरी ही प्रथम वाणी असून परावाणी ही शेवटची वाणी सांगितली आहे. म्हणजे परमात्म्याचे नामस्मरण परावाणीने करायला पाहिजे आणि हे ज्ञान सद्गुरूंशिवाय प्राप्त होत नाही. हा खरा मतितार्थ नामाच्या बाबतीत निघतो. कारण त्या निर्गुण परब्रह्मास प्राप्त करण्याकरता मन बुद्धी इंद्रिये ही अपुरी पडतात. समर्थ रामदास स्वामी त्यांच्या श्री दासबोध ग्रंथात सद्गुरुपदाचा उल्लेख करतात. सद्गुरुपद हे अविनाशी आहे. पिंड ब्रह्मांडात्मक अखिल सृष्टी या सर्वांचे आयुष्य कमी अधिक आहे. या सर्वांना लय आहे, कारण विवेक प्रलयात सारे लीन होतात. पण सर्वदा अविनाशी अशा सद्गुरुपदाची नितांत आवश्यकता शास्त्रकारांनी वर्णिली आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली मना. एक हरी आत्मा जीव शिव समा म्हणजे एक हरी हाच जीव व शिव यांच्यामध्ये समत्वाने असणारा आत्मा आहे. याकरिता आत्म्यावर किंवा हरीवरच तू आपले मन ठेव. त्या व्यतिरिक्त इतर दुर्गम म्हणजे अवघड साधनांकडे लक्ष देऊ नको. याबाबत संत बहिणाबाई यांचा अभंग अर्थपूर्ण दिसून येतो. तो असा, न लगती वेद शास्त्रांचे पठन, परमार्थाची खूण वेगळीच, सद्गुरुशी जाई शरण समभावे, मग तू स्वभावे ब्रह्मरूप. न लगती तपे व्रते तीर्थक्षेत्र यात्रा, साधनांचे वर्ग वेगळेची, न लगे ब्रह्मचर्य गृहस्थ संन्यास, व्रताचे हव्यास व्यर्थते हे. न लगती पंचाग्नी ध्रुमाचे प्राशन, आकाश वसन न लगे काही, बहिणी म्हणे एका श्री गुरु वाचुनी, मोक्ष तो गहणे प्राप्त नव्हे. आत्मा जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो मनाच्या संगतीने जीव बनतो, म्हणजे जीवात्मा होतो. जीवात्मा परमात्मा असे जे भेद आहेत ते काल्पनिकच आहेत. कारण हा भेद मायेच्या शुद्ध व मलिनतेनेच भासतो. विवेकाने मायेची निवृत्ती झाली असता आपोआपच हे भेद मिटतात. आत्मा हा सर्वव्यापक आहे, सर्वाघटी वास करीत आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. हरी हा आत्मस्वरूपाने सर्व ठिकाणी व्यापक आहे. अभंगाच्या 4थ्या चरणाचा अर्थ बघू. ज्ञानदेवा पाठ, हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. वैकुंठ हे भगवंताच्या सहस्त्र नामांपैकी एक नाम आहे. म्हणून मी या हरीचा पाठ करतो असे माऊली म्हणतात. वैकुंठ या शब्दाचा अर्थ ज्यास कुंठा म्हणजे अवरोध, प्रतिबंध नाही तो वैकुंठ. हरीचा अर्थ भगवान असा आहे. त्यास कोणीही प्रतिबंध करू शकत नाही, म्हणून त्यास वैकुंठ म्हणतात. हरीच्या पाठाने नामाने हरी सर्वत्र घनदाट भरलेला दिसतो. संत कबीर महाराज म्हणतात, सबो घट मेरे सायिया, सुन्नी सेज न कोय. अखंड नामस्मरणाने नामी जो परमात्मा त्याच्याशी वृत्तीचे तादात्म्य होते असा सर्व नामधारक संतांचा अनुभव आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवी नाम रामकृष्णी ठसा, येणे दश दिशा आत्माराम. नाम संकीर्तनानेच जीवाची जीवदशा जाऊन तो दाही दिशांना हरीला पाहणारा अधिकारी होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा पाठ, हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. जय हरी.